बघण्याच्याच स्टेजला लाज वाटली नाही, संकोच वाटला नाही. ते इथपर्यंत मला जिथपर्यंत मी पोहोचू शकलोय आता तिथपर्यंत घेऊन आलं असं मला वाटतं. नाही मग असं की मग शाळेमध्ये असताना की की आता परीक्षेमध्ये काही हे होतं तर आपण शाळाच एखादी बांधून टाकू, आपल्याच मालकीची शाळा, आपलाच हेडमास्टर, आपलेच सगळे, अशी अशी स्वप्न बघणं जितकं अवघड आहे तसंच हे स्वप्न आहे ना की म्हणजे हा जो स्ट्रगल किंवा हे जे स्वप्न आहे मला त्या स्वप्न पडलं कसं आहे भयंकर कुतूहल आहे. एक यांचं म्हणजे विकास आमटेंनी सांगितलेलं वाक्य मला कोरलं गेलं आयुष्यभर. त्यांनी असं सांगितलं होतं की स्वप्न बघायला टॅक्स लागत नाहीत, आणि जर टॅक्स लागत नाही तर मग किरकोळ का पाहायचं. जिथं जे शक्य होऊ शकेल ते आपण करायला पाहिजे. ते करताना आपल्या जे मराठी लोकांना आणि बहुतांश लोकांना जो संकोच वाटतो, स्वप्नच बघायला संकोच करायला लागला माणूस, तर मग त्याचे दरवाजे बंद होत जाणार, एक 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 दरवाजे बंद होत जाणार. मला आत्ता जेव्हा कोणी म्हणतं ना तू मराठी माणूस आहे आणि तू काय बरं, तू कसं काय एवढं स्वप्न पाहतो, मी तर सांगतो प्लीज वेट. 50 वर्षापूर्वी किर्लोस्करांकडे विमान होतं, त्यांचं स्वतःचं विमानतळ होतं. आपल्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक उद्योजकांकडे कितीतरी आधीपासून आहे. माझ्याकडे नक्की माहिती नाही, पण स्वतःचं कंपनीच्या वापरासाठीचं विमान असणारे किर्लोस्कर हे टाटांच्याही आधीचे आहेत. सो हे सगळे उपद्व्याप करणारी मराठी माणसाची एक मोठी परंपरा आहे. त्या परंपरेचा सगळ्यांनीच भाग व्हायला पाहिजे. पण हे म्हणजे या धंद्यात येण्याच्या आधी तुझे विमान प्रवास वगैरे भरपूर झाले होते का? का विमानात म्हणजे बसला तरी होता का तू? फार कमी झालेले होते. म्हणजे मी मध्यमवर्गीय कुटुंबातनं येतो, त्यामुळे सर्वोच्च स्वप्न हे तुम्ही म्हणताय तसं रिटायरमेंट झाल्यावर जे प्रॉव्हिडंट फंडचे वगैरे पैसे मिळतात तेव्हा एक ट्रिप विमानाची करायची, याच्या पलीकडचं स्वप्न खरोखर कोणी बघितलेलं नव्हतं, गरजही नव्हती. सो खाजगीच विमानाचा व्यवसाय करायचा हे आमच्या सगळ्यांच्या पलीकडची गोष्ट होती. आणि त्यामुळे असं काही हे नव्हतं, स्वप्न वगैरे नव्हतं. तुम्हाला मी म्हणालो तसं की तो बेशरमपणा लागतो एक, म्हणजे तो होता पुरेपूर माझ्यामध्ये. किंवा आपलं ते नेहमी नाटकात किंवा असं ना आपला पगार काय, आपण बोलतो काय, असं म्हणलं की मग काही करता येत नाही, मग दमून जायला होतं. भयंकर सुरुवातीला दमून जायला होतं मला. जेव्हा मी म्हटलं तर ठीक आहे मग विमानाचा धंदा करूयात, हेलिकॉप्टरचा धंदा करूयात, त्यावेळेला माझ्याकडे सगळं मिळून भांडवल एवढं होतं की माझा एक मित्र विले पार्ल्याला राहायचा, अजित जोशी म्हणून. त्यामुळे मला त्याच्याकडे येऊन राहायची सोय होती. आणि त्याच्याकडे आल्यानंतर मला माहित होतं की रस्ता ओलांडून गेलं की तिथे हेलिकॉप्टर उभे असतात. याच्या पलीकडे काहीही माहिती म्हणजे तिकडे जुहूला याच्या पलीकडे काहीही माहिती नव्हतं. मित्रच होता, त्यामुळे जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा येऊन जायची सोय होती. ज्या दिवशी ठरवलं फिल्म पूर्ण केली त्या दिवशी पहिले कंपनी काढली. त्याचं कंपनीचं जेव्हा आम्ही शॉप ॲक्ट आणायला गेलो तर नाशिक महानगरपालिकेमध्ये शॉप ॲक्ट मिळतं, त्यांच्याकडे विमानं भाड्यानं देणं अशी कॅटेगरीज नव्हती. तेव्हा आमचं जे पहिलं कंपनीचं लायसन्स आहे ते हे विमान आणि रेल्वेची तिकीटं विकणं, अशी त्यातल्या त्या जवळ जाणारी कॅटेगरी होती. ते आमचं शॉप ॲक्ट आहे पहिलं. मग ते काढलं, व्हिजिटिंग कार्ड छापलं, आणि व्हिजिटिंग कार्डवर असं छापलं की एअरक्राफ्ट अँड हेलिकॉप्टर चार्टर्स असं छापलं. नाव काय दिलं? माझं स्वतःचं जे इनिशियल्स आहेत मंदार अनंत भारदे, त्याच्यावरून मॅब एव्हिएशन असं त्याला नाव दिलं. आणि ते कार्ड बनवलं, इथे आलो आणि एअरपोर्टच्या गेटवर त्या हेलिकॉप्टर तिथं जाण्याच्या आधी कार्ड छापून घेतलं. कंपनी पण काढलेली होती. तुम्ही म्हणलं ना एकदा आपल्याला बेशरम व्हायचं म्हणल्यावर मी आधी कंपनी काढली, मग शोधायला निघालो की आता विकायचं कसं आणि कुठे मिळतं. तर इथं गेटवर आलो. गेटवर आल्यावर त्याला सांगितलं, कुठल्या गेटवर? जुहू एअरपोर्टच्या तिथे गेटवर आलो. त्याला सांगितलं मला असं असं धंदा आहे, मला करायचा आहे, तर बाबा कोणाला भेटायचं, तिकडे मला आतमध्ये तू जायला दे. तर तो विचारलं त्याने की कोणाकडे जायचं. तर मला जाम पत्ता नव्हता की कोणाकडे जायचं आणि काय जायचं. त्यावेळेला इतकं जास्त आमच्या धंद्यातली लोक वेबसाईटवर वगैरे पण नव्हती. किती सालची गोष्ट? 2008-09. तर त्याला म्हणलं यार मला असं असं धंदा करायचा, मला आज जायचं, तर तू जायला दे. तो म्हटलं कोणाकडे जायचं. म्हटलं कोणाकडे जायचं ते माहित नाही, पण ज्याच्याकडे स्वतःचे हेलिकॉप्टर आहेत त्याच्याकडे जायचं आणि त्याला विचारायचं की बाबा हे तू किलोवर विकतो, कसे विकतो, काहीच माहित नाही आपल्याला. तर तो म्हणला नाही असं नाही तुम्ही जाऊ शकत, तुम्ही परत जा. असं 8 वेळेला हाकलून दिलं. आणि पहिल्यांदाच हाकललं तेव्हा कळलं की ठीक आहे आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. म्हटलं आता पहिले आपण रेल्वेचा पास काढू.
दरवेळेला तिकीट काढून येणं शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजितला कल्पना देऊ की आपण खूप वेळेला तुझ्या घरी राहायला येणार आहे, आणि हे दोन्ही शक्य झालं. 8 वेळेला जायला यायला लागलं. 5व्या-6व्या वेळेला असं कळलं की इथे ज्या वेळेला मिनिस्टरचे कॉन्व्हॉय येतात त्यावेळेला ते गाड्या वगैरे काही थांबू देत नाहीत आणि जाऊ देतात. मग कळलं की गेटवर विचारण्यात काही पॉईंट नाही. मग कॉन्व्हॉयसाठी वाट बघत थांबलो आणि एका मिनिस्टरच्या कॉन्व्हॉयमध्ये पहिल्यांदा आत शिरलो. दॅट वॉज माय फर्स्ट एंट्री टू द एअरपोर्ट. अच्छा, त्यांच्या कॉन्व्हॉयमध्ये त्यांच्या कॉन्व्हॉयमधून इलिगली आत शिरलो. आणि पुढं आत शिरल्यानंतर मग कळलं की आता फार वेळेला ही संधी मिळणार नाही, कोणीतरी आपल्याला कोणाशी तरी बोलायला पाहिजे. मग त्यावेळेला मला हे माहितीच नव्हतं की जे व्यवसाय करतात ते इथे बसतच नाही, तिथे फक्त मेंटेनन्स करणारे लोक असतात. मग तिथे एक मेंटेनन्स करणारा इंजिनियर सापडला. त्याने एका दिल्लीच्या माणसाचा पत्ता दिला. मग त्याला विचारलं तर त्याने मला सांगितलं की जब जरूरत होगा तो बताओ. मग मी एक पायलट मला तिथे सापडला. मी म्हटलं आता दिवसभर इथं आलो तर डबा घेऊनच यायचा, आता इथंच बसायचं. आज परत यायला देतील की नाही मला माहिती नाही. आज आमचं तिथं ऑफिस आहे, आज जरा लोक ओळखतात. अशी वेळ येत नाही की जायला देतील की नाही वगैरे. पण तिथून मग व्यवसायाला सुरुवात झाली. म्हणजे ते तेवढंही सोपं झालं नाही. माझ्या आधी एवढाच समज होता की